नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 एप्रिलचा भाग तुम्ही बघत आहात। आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग लई भारी आहे बरं का, कारण आता वसू आत्या सुधारल्यात। वसू आत्याने नादच सोडून दिलाय पार्थ आणि रम्याच्या लग्नाचा, कारण रम्यासाठी एकदम सॉलिड जबरदस्त असं ठिकाण आणलेलं आहे ना पार्थच्या बाबांनी म्हणून। तर बघा, सुरुवातीला ते भांडणाचं थोडं रिपिटेशन त्यांनी दाखवलं। या वसू आत्या म्हणतात, तुझ्या सुनेला माझ्या रम्याची माफी मागायला लाव। तर आता ते पार्थचे वडील बिचारे गयावया करतात, अगं कशाला वसूताई, कशाला हे सगळं पांगवतेस प्रकरण, जाऊ दे ना। अगं ताई, मी कुटुंब प्रमुख म्हणून माफी मागतो त्या दोघींच्या वतीने तुझी, पण तू राग मनातलं विसरून जाय ना, दे सोडून। पण नाही बाबा, वसू आत्या म्हणतात, नाही विक्रम, मी हा अपमान विसरणार नाही, शक्यच नाहीये, मी हा अपमान विसरूच शकत नाही। एक तर तुझ्या सुनेला माफी मागायला लाव, नाही तर आमची वाट सोड, काहीतरी एक कर। बिचारे ते पार्थचे बाबा टेन्शन मध्ये आले, ते म्हणतात, अगं असं नको करू वसूताई, थांब जरा। पण आता ही काव्यामध्येच नंदिनीचा हात धरते बरं का, की आता काय करायचं बुवा, असं दोघी बहिणी इशाऱ्यामध्ये बोलतात। मग नंदिनी जरा समंजसपणा दाखवत पुढे येते आणि वसू आत्याला म्हणते, वसू आत्या, तुम्ही बाबांना म्हणालात की मी तुमची माफी मागितली पाहिजे, हरकत नाहीये, मी तुमची माफी मागेल, पण रम्याची माफी काही मी मागणार नाही आत्या। आता असं बोलल्यानंतर वसू आत्याचा इगो जरा जास्तीच हट झाला। वसू आत्या म्हणतात, काय म्हणालीस ग? त्यावर नंदिनी म्हणते, हे बघा आत्या, मी काही चुकलेली नाहीये, त्यामुळे मी काही रम्याची माफी मागणार नाहीये। इथे मला गोष्ट आठवली प्रेक्षकांनो, मी शेंगा खाल्ल्याने त्यामुळे मी टरफलं उचलणार नाही, अशा आविर्भावात नंदिनी बोलली आहे। आता वसू आत्या लगेच म्हणतात, बघ बघ विक्रम, कशी तुझी सून आहे, नाही म्हणाली ती माफी मागायला। झालं आता हे पार्थचे बाबा पण तिचीच बाजू घेतात नंदिनीची आणि म्हणतात, अगं ताई, खरं आहे ना नंदिनीचं, तिची काही चूकच नाहीये। अगं चूक असेल कोणाची तर ती रम्याची आहे ना, आणि तसंही, आणि अगं ताई, चूक झालीये ती रम्याची, काव्याच्या फोनला कशाला हात लावला रम्याने, आणि प्रश्न तिने फोन लावायचा पण नाहीये, पण दुसऱ्यांचं काही खाजगी असतं की नाही फोनमध्ये, कशाला त्या खाजगी गोष्टींमध्ये पडायचं आपण, काही गरज नव्हतं ना। आणि एवढं सगळं होऊनही रम्या काव्याच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवत होती, एवढंच नाही तर ती त्यांच्या आईबाबापर्यंत पोहोचली, एवढं कशाला ना, इतकी मजल कशाला गाठायची। आणि एवढं सगळं होऊन सुद्धा नंदिनी शांत होती, पण जेव्हा संस्कार काढले तेव्हा नंदिनीने हात उचलला, अगं तिच्या जागी मी असतो तर। आता असं बोलता बोलता ते थांबून जातात बरं का। आता ते एक सॉलिड उपाय सुचवतात आणि म्हणतात, जर माफी मागायची असेल तर रम्याने नंदिनीची माफी मागायला हवी ताई, असं मला वाटतंय। आता वसू आत्याचा पुन्हा एकदा अपमान झालेला आहे। आता रम्या जरा समंजसपणा दाखवते बरं का। रम्याला असं वाटतं की आता शब्दाला शब्द वाढेल आणि उगाचच हे प्रकरण चिघळेल आणि मग यांना घराच्या बाहेर जावं लागेल, घर कशाला सोडतील या दोघी जणी मिळून। तर आता रम्या पटकन पुढे येते आणि नंदिनीची माफी मागायला लागते, पण वसू आत्या रम्याकडे बघून आश्चर्यचकित होतात। आता रम्याला त्या म्हणतात, रम्या काय करतेस तू हे? आता रम्या इतकी थंडपणे हात जोडते ना, कधी कधी मला रम्याची भीतीच वाटते प्रेक्षकांनो, काय बोलकेत ना हिचे डोळे, अशी सॉलिड दिसते ना ही। मला सगळ्यात जास्ती विलन जरी असली ना तरी रम्या मला फार आवडते, म्हणजे आपल्या काव्यानंतर रम्या मला प्रचंड आवडते, नंदिनी सुद्धा आवडते अर्थातच। सगळ्या हिरोईन सॉलिड आहेत या मालिकेतल्या, आणि या सगळ्या कलाकारांनी ही मालिका खूप उंचीवर नेऊन ठेवली आहे। तर असो, आता रम्या अगदी थंडपणे म्हणते, मला माफ कर नंदिनी। सगळेजण रम्याकडेच बघत राहतात, रम्या एवढी सहजासहजी कशी काय माफी मागते? आता रम्या म्हणते, ठीक आहे नंदिनी, जे झालं ते व्हायला नको होतं, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस, त्यामुळे मला मोठेपणाने माफ कर। आता नंदिनी रम्याच्या डोळ्यात बघत असते, रम्या खरं बोलते का खोटं? पण आता रम्या जे काही बोलली आहे त्यामुळे ती असं विचार करते समंजसपणे की जाऊ द्या, कशाला वाद वाढवायचा। त्यामुळे नंदिनी तिला उत्तर देते, ठीक आहे रम्या, जे झालं ते झालंच, पण तू माझी नाही काव्याची माफी मागायला हवीस। आता असं बोलल्यावरती कुछ ज्यादा हो गया ना, म्हणजे एक तर आधीच वसू आत्याची माफी, मग रम्याची माफी, मग नंदिनीची माफी, आता काव्याची। त्यावर नंदिनी म्हणते, रम्या तुझं चुकलं, तू माझ्या काव्याच्या कॅरेक्टरवर संशय घेतला, अगं माझ्या आईवडिलांच्या संस्कारावरती तू प्रश्न चढवलास, अगं त्याचा अधिकार तुलाच काय, या जगात कोणालाच नाहीये। माझी माफी नको मागूस, माझ्या काव्याची माफी माग। आता सगळेजण नंदिनीकडे पाहतच राहतात। या दोघी बहिणी मिळून मीरा वाटणार या सासू सासऱ्याच्या डोक्यावर, असे वसू आत्याचे आविर्भाव होते। तर असो, रम्याने तिथे पण शहाणपणा दाखवलाय आणि पटकन ती काव्याच्या समोर जाऊन उभी राहते, त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय, रम्या एवढ्या सहजासहजी कशी काय ऐकते पटापट। आता रम्या पटकन माफी मागून घेते काव्याची आणि म्हणते, सॉरी काव्या, मी परत तुझ्या फोनला कधीच हात लावणार नाही। आता काव्या पण जरा रिॲक्शन देते, ॲक्शन करते आणि म्हणते,
इथून पुढे कोणाच्याही फोनला हात लावायच्या आधी 100 वेळेला विचार कर रम्या. काव्याने पण उत्तर देऊन टाकलं. जाऊ द्या ना, फोडणी पडलीच आहे तर सरका मारायला हरकत नाहीये. म्हणून आता काव्याही बोलून टाकते. पण आधी काव्याला नवलच वाटतं की रम्या तिची कशी काय माफी मागायला तयार झाली आहे. आता वसू आत्या को ज्यादा हो गया ये सब कुछ. वसू आत्या म्हणता अति झालंय, आता अति झालंय. मग रम्या म्हणते आई जरा शांत हो बरं. हे बघ आई, ज्याची चूक आहे ना त्यांनीच माफी मागायला हवी. मला असं वाटतंय की आता इथून पुढे या विषयावरती वाद घालायची गरज नाहीये. वसू आत्या पुन्हा काहीतरी वाद घालत असतात तेव्हा हे पार्थचे वडील सॉलिड हुशारी करतात. चला चला, रम्याने माफी मागितली ना, चला चला, ए मिथून चल रे, यांच्या बॅगा घे, चला चला चला, आणि सगळ्यांना पांगवतात प्रेक्षकांनो. यांच्या घरात तमाशा होतो तर सगळ्यांसमोर मजा येते प्रेक्षकांनो. ही मालिका बघायला कधी कधी सॉलिड एंटरटेनमेंट आहे. तुम्हाला पिंकी मालिका आठवते का? त्यामध्ये सुद्धा काहीच असंच तमाशा होता. तर असो, आता बघा वसू आत्या आता चिडीचूप झाल्यात कारण त्यांच्या बॅगा त्यांच्या खोलीत नेऊन ठेवण्यात आल्यात. आता ते पारचे बाबा लागले हात धरून रम्याला आणि वसू आत्याला वर असं पाठवतात, चला चला तुमच्या खोलीत चला. आता वर चढत असताना वसू आत्या रम्याचा हात धरतात आणि म्हणतात, ए रम्या काय गरज होती तुला माफी मागायची. तर रम्या अगदी शांतपणे उत्तर देते, कारण आज आपली वेळ नव्हती बरोबर, असं म्हणून ती निघून जाते. वसू आत्याला जरा टेन्शनच आलंय बरं का रम्याच्या बोलण्याचं आणि वागण्याचं. तर असो, आजचा भाग खूप छान दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. मजा आली आजचा भाग बघताना. रम्या अगदी अशी बोलते आणि निघून जाते. आता पुढे बघा इकडे नंदिनी अक्षरशः डास मारत असते. जीवा त्याचं अंथरूण टाकत असतो. नंदिनी काहीतरी निमित्त करते जीवाशी बोलायला असं मला भास झालाय. तर असो, आता जीवा म्हणतो अगं ए काय करतेस तू. आता नंदिनी म्हणते अरे डास होता जीवा इथे. त्यावर जीवा म्हणतो असू दे, रागाच्या भरात माझ्या कानाखाली मारायची चुकून. अगं नंदिनी मला माहित नव्हतं तू एवढी रागवतेस. आता मला तुझ्या रागाची भीती वाटायला लागली आहे बरं, जरा लांबच हो तू. त्यावरती नंदिनी म्हणते जीवा काही काय, मी काय उठसूट लोकांच्या कानाखाली मारते का. नंदिनी पुढे म्हणते आता माझा राग गेलाय. एखाद्या क्षणी कोणी चुकीचं वागत असल, खोटं वागत असल, कोणी आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करत असल तर मला राग येतो, आणि तो पण तात्पुरता असतो बरं का. जीवा म्हणतो तात्पुरता म्हणजे तू कधीच कोणावर परमनंट राग नाही धरत का. नंदिनी म्हणते अजिबात नाही. आता पण मी रम्याला चिडले, ओरडले, मारलं, पण उद्या तिला दुखलं खुपलं तर मी स्वतःहून तिला मदत करेल, तेवढी माणुसकी आहे माझ्यात. मग आता जीवा त्याचा अंथरूण टाकतो आणि म्हणतो वा वा, चांगलंच कॉम्बिनेशन आहे की तुझं, माणुसकी पण आणि हिंमत पण. म्हणजे काही लोकांमध्ये गट्स असतात पण ते समोरच्यावर धाक ठेवतात, पण त्यांच्याकडे माणुसकी असेलच असं नसतं कधी कधी, पण तुझ्याकडे दोन्ही कॉम्बिनेशन आहे. मग नंदिनी त्याला सहज म्हणते एक वेळेला माझं नुकसान करणाऱ्याला मी माफ करेल, पण माझा विश्वासघात करणाऱ्या माणसाला मी कधीच माफ करणार नाही. आपल्या हक्काच्या माणसाने केलेली फसवणूक मी कधीच विसरणार नाही, कारण माझ्या जगामध्ये विश्वासघाताला माफी नाही. आता असं बोलून नंदिनी बरंच काही बोलून गेली आहे जीवाला. ते जीवाच्या जिवारी लागलं. जीवा नाव भारी आहे ना प्रेक्षकांनो, कॉम्बिनेशन बरेच होतात नावाचे. तर असो, जीवाला खटकलंय ती गोष्ट की आपण नंदिनीला कधीही सत्य सांगू शकत नाही काव्याचं आणि त्याच्या अफेअरचं. आता तो नंदिनीकडे बघतच राहतो आणि नंदिनी आता झोपायला गेली आहे. तर असो, छान होता की नाही हा सीन प्रेक्षकांनो. तुम्हाला माझा दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर एखादा लाईक करायला आणि आवर्जून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो. वेळात वेळ काढून मी तुम्हाला हा रिव्ह्यू देते, तुमच्यापर्यंत छान पद्धतीने प्रेझेंट करते. इतना तो एफर्ट मेरा बनता है. तर असो, नंदिनी हे बोलते आणि झोपून जाते. आता जीवा या गोष्टीचा विचार करायला लागतो आणि आता इकडे काव्या डिस्टर्ब असते आजच्या झालेल्या प्रकारामुळे. नंदिनीने दाखवलेल्या विश्वासामुळे काव्यावर सुद्धा खूप दडपण आलंय, जसं जीवावर आलंय. काव्या झालेल्या प्रकारामुळे डिस्टर्ब असते आणि आता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेवढ्यात तिथे पार्थ येतो. आता ती सगळं झालेलं व्हिज्युअलाइज करते. अर्धा एपिसोड तर अख्खा याच्यातच दाखवतात ते प्रेक्षकांना, त्यामुळे रिव्ह्यू आपला छोटासा होतो. तसंही मी तुम्हाला डिटेलच रिव्ह्यू देते. पण आता पार्थ म्हणतो काव्या तुम्ही रडताय. आता ही काव्या त्याच्यावर का भनकली ते मला समजलंच नाही बरं का. काव्या म्हणते तुम्हाला बाहेर जे काही झालंय ते ऐकून शॉक बसला असेल ना. हे बघा, तुम्हाला वाटलं असेल की नंदिनी अशी कोणाच्याही कानाखाली मारू शकत नाही. नंदिनी सगळं शांतपणे ऐकून घेते. ती बाहुलीच आहे ना, मला बोलू द्या, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. माझी ताई अशी नाहीये, तिचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. तसं मला कोणीही काहीही बोललेलं ती कधीच ऐकून घेऊ शकत नाही, आणि तसंही तिच्याबद्दल काही वाईट घडलेलं मी सुद्धा बघू शकत नाही. भलेही आम्ही बहिणी एकमेकींशी भांडत असू, पण वेळ पडल्यावर आम्ही एकमेकींसाठी लढतो सुद्धा.
आणि मुळात माझी ताई माझ्यासाठी रम्याशी भांडली आहे. नाही, तुम्हाला वाटत असेल ते चुकीचं, तुम्हाला कल्चरल शॉक बसला असेल, पण माझी बहीण आता जे काही वागली आहे ना, ते आता एकदम पार्थ म्हणतो, हो तुमची बहीण जे वागली आहे ते अगदी बरोबर वागली आहे. म्हणजे काव्याला कदाचित असं वाटतंय की पार्थला वाईट वाटले, रम्याला मारले वगैरे, म्हणून ती असं त्याला एक्सप्लेन करतेय. आय गेस सो. तर असो, आता पार्थ तिला छान उत्तर देतो, हे बघा नंदिनीने जे काही तुमच्यासाठी केलंय तेच मी जीवासाठी सुद्धा केलं असतं. इनफॅक्ट वेळ आली ना तर मी जीवासाठी असंच उभं राहील. रम्याची चूक होती, त्यामुळे तिला शिक्षा तर मिळायलाच हवी होती. पण एक सांगू तुम्हाला, नंदिनी तुमच्या पाठीशी ज्या पद्धतीने उभ्या होत्या ना, ते बघून मला फार आवडलं. आता काव्या पुढे काही बोलणार असते तेव्हा पार्थ म्हणतो, थांबा मी बोलतोय ना, आता मला बोलू द्या. नंदिनीने तुमच्यासाठी जे काही केलंय ते जर माझ्यावर वेळ आली तर मी करेलच माझ्या जीवासाठी. असं माझी आई म्हणते, आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आता ही काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते, हो का, तुमची आई सांगते का? पार्थ म्हणतो, हो माझी आई मला बरंच काही सांगत असते. काव्या म्हणते, ते सगळं तुम्ही मला सांगताय का? मग आता पार्थ म्हणतो, तुम्ही कुठे ऐकता माझं? काव्या आता चिडणार. तेवढ्यात पार्थ म्हणतो, तुम्हाला भूक लागली आहे का? तुम्हाला काही खायचंय का? मग आता काव्या म्हणते, हे पण तुमच्या आईने सांगितलंय का तुम्हाला विचार म्हणून? पार्थ म्हणतो, नाही नाही, हे मी विचारतोय ना तुम्हाला, जेवता का थोडं? काव्या म्हणते, मला भूक नाही आहे. मग पार्थ म्हणतो, कॉर्नफ्लेक्स. काव्या म्हणते, नको. मग हा पार्थ पुन्हा म्हणतो, प्रोटीन शेक तरी घ्या, नाही तर कॉर्नफ्लेक्स घेता का? काव्या चिडून म्हणते, नको म्हणलं ना. मग पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, गुड नाईट. तो आता हिच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करतोय. प्रेक्षकांनो, छान दाखवतायत ते मालिका, आता खूप मस्त वाटतंय बघायला. अर्थातच आता दुसरा दिवस उजाडलाय. आता बघा या मानिनी ताई मधली आई जागी झाली आहे आज. मानिनी ताई आणि नंदिनी दोघी सासासुना शोभतात. मानिनी ताई सुद्धा एकदाच बोलतात, पण सॉलिड बोलतात. आता हे निघालेले असतात पार्थचे वडील कुठेतरी ऑफिसला. मानिनी ताई त्यांना म्हणतात, तुमच्या आवडीचे पोहे केलेत. पार्थचे बाबा म्हणतात, हो तू मटार घालून पोहे केलेस, मला फार आवडलं. मानिनी ताई म्हणतात, तुमच्या आवडीचं आम्ही सगळं करायचं, पण तुम्ही काही आमचं ऐकायचंच नाही ना. त्यावरती आता ते पार्थचे बाबा म्हणतात, अगं मानिनी, काय सकाळी सकाळी सूर लावलायस तू? मानिनी ताई म्हणतात, अहो रम्याचं. मग ते म्हणतात, अगं सकाळी सकाळी कशाला मानिनी तोच तो सूर लावते, जाऊ दे ना, सोड ना तो विषय. आता या मानिनी ताई म्हणतात, मी वेगळं काहीतरी बोलते, ऐकून तरी घ्या. मग आता त्या पुढे सांगतात, हे बघा काल रम्याने काव्याच्या मोबाईलला हात लावला. आता ते पार्थचे बाबा म्हणतात, यात काय वेगळं बोलतेस तू? कालच्याच विषयावर बोलतेस ना तू. मानिनी ताई म्हणतात, माझं ऐकून घ्या ना, थांबा ना जरा, मी काय बोलते ते समजून घ्या. हे बघा, रम्याने काल जे काही केलं त्यासाठी रम्याने काय काय कारणं सांगितले ते आठवतंय का? अहो रम्या काय म्हणाली की पार्थचा संसार सुरळीत चालू नाहीये, पार्थला संसार सुख मिळत नाहीये, पार्थच्या नशिबातच आनंद नाहीये. या सगळ्याचा काय अर्थ होतो? रम्या अजूनही पार्थचाच विचार करतेय, कळते का तुम्हाला? अहो ती आपल्याला वरवर जे सगळं दाखवतेय ना, ती सगळं विसरलीये, सगळं संपवलंय तिने. अहो तसं नाहीये, तिच्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत आणि तिच्या मनामध्ये त्याच भावना आहेत आणि त्या तिने लपवून ठेवल्या आहेत. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? रम्याने आणि वसुताईने हे लग्न ॲक्सेप्टच केलं नाहीये. रम्याचा उद्देश आता सगळ्यांना कळलाय प्रेक्षकांनो, तिच्या वागणुकीमुळे. मानिनी ताई पुढे म्हणतात, ती यापुढे हे सगळं एक्सेप्ट करेल असं मला वाटत नाहीये. मला मान्य आहे, म्हणजे तुम्ही भाऊ म्हणून, मामा म्हणून, काल तुम्ही तुमच्या बहिणीला घरातून बाहेर जाऊ नये त्यांनी म्हणून तुम्ही अडवलं त्यांना. तुमचं वागणं तेव्हा बरोबरच होतं. तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? या दोघींपैकी एकीने या घरात नसणं हे आपल्या भल्याचं असणार आहे. आता जेव्हा त्या असं बोलतात तेव्हा हे हर्ट होतात पार्थचे बाबा आणि म्हणतात, अगं काय बोलतेस तू मानिनी? अगं मी या घरचा एक कुटुंब प्रमुख आहे आणि मी माझ्या बहिणीला काही घराच्या बाहेर काढू? तू सुद्धा या घरची करती स्त्री आहे ना, असं का बोलतेस तू? मानिनी ते म्हणतात, तुम्हाला कळत का नाहीये? मी पण आई आहे ना, म्हणजे तुमच्या बहिणीच्या सुखाचा विचार करायचा आणि आपल्या मुलांना दुःखात लोटायचं का? मी माझ्या मुलांचा सुखाचा विचार करते, यात माझं काही चुकत नाहीये. भारी प्रेक्षकांना डायलॉग भारी आहेत या मालिकेतले. मग आता पार्थचे बाबा म्हणतात, म्हणजे रम्याचं अजूनही पार्थवर प्रेम आहे म्हणून ती असं करतीये का? मानिनी ते म्हणतात, अहो हेच तर सांगते ना मी तुम्हाला, हे सगळं करण्यापासून जर तिला थांबवायचं असेल तर त्या रम्याचं लग्न लावून द्या, हाच एकमेव उपाय आहे. ती जोपर्यंत लग्न करून या घरातून जात नाही ना, तोपर्यंत आपल्यासाठी हे सगळं असंच चालू राहणार आहे. आता ते पार्थचे बाबा म्हणतात, अगं बघतोय मी रम्यासाठी स्थळ. पार्थचे बाबा म्हणत असतात, अगं बघतोय ना मी तिच्यासाठी ठिकाणं, बघतोय स्थळ. मानिनी ताई म्हणतात, कधी बघणार? अहो हे सगळं निस्तरावं लागणार आहे लवकर आपल्याला. त्यावर पार्थचे बाबा म्हणतात, स्थळं काही झाडाला लागत नाहीत. मानिनी ताई म्हणतात,
शोधा तुम्ही राजकुमार त्या रम्यासाठी, पण तोपर्यंत माझ्या मुलांचे संसार उद्ध्वस्त होणार नाही ना याची काळजी घ्या बरं का. आता त्या चिडतात आणि निघून जातात. आता यांना टेन्शन आलंय, पण त्यांनी लगेच बायकोचं ऐकलंय आणि क्विक रिॲक्शन घेतली आहे. त्यांचा कोणातरी मित्राचा मुलगा आहे जो अमेरिकेत आहे, छान ठिकाण आलंय बरं का रम्याला. पण रम्या तिथे सुद्धा काहीतरी तमाशा करते आणि खोटं सांगते की माझं आणि पारचं लग्न झालंय आणि ते ठिकाण मोडायचा प्रयत्न करते बरं का. असे प्रोमो सुद्धा आउट झालेत. आता येत्या बुधवारी तुम्हाला हा म्हणजे ठिकाणाचा आणि त्या रम्याचा तमाशा दिसणार आहे. तर असो, पुढे बघा. आता हा पार्थ ना कोणाशी तरी बोलत असतो फोन. पण प्रेक्षकांनो, आज मानिनी ताई भारी बोलल्या ना, मला फार आवडले त्यांचे डायलॉग. तर असो, आता पार्थ ना फोनवरती कोणाशी तरी बोलत असतो आणि तो जरा चिडलेला असतो. आता ही काव्या चिडचिड करून त्याचं वॉयलेट घेऊन आलेली असते. तो फोनवर बोलत असल्या कारणाने काव्या जरा 2 मिनिटं तिथे उभी राहते. पण आता जीवाचा गैरसमज होतो. नेमका जीवा खाली येतो आणि काव्याला असं वॉयलेट घेऊन उभं राहताना बघतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की काव्याने हे लग्न एक्सेप्ट केलंय. म्हणजे जसं काव्याचा गैरसमज झाला ना परवा, नंदिनी आणि जीवा सोबत असतात वगैरे वगैरे, तसंच आज जीवाचा गैरसमज झालाय की काव्याने हे लग्न एक्सेप्ट केलंय. जीवा आता खूप चिडतो आणि सगळा राग नंदिनीवर काढतो. आता पाडचं बोलणं झालंय, तो काव्याला म्हणतो अरे थँक्यू माझं वॉयलेट आणून दिल्याबद्दल. आता काव्या चिडून म्हणते माझ्या वॉर्डरोबमध्ये तुमचं वॉयलेट काय करत होतं. पार्थ आता जरा टेन्शनमध्ये आलाय, पण तो मजेशीर बोलतो मला आठवत नाही हो, चुकून आलं असेल. आता काव्या म्हणते चुकून कसं काय आलं, भारतातल्या टॉप आर्किटेक्चरपैकी एक आहात ना तुम्ही, अशा गोष्टी तुमच्याकडून चुकून कसे काय होतात, अशी चुकून कसे शकतात तुम्ही. अरे देवा, भारी बोलते ती. आता परत माझ्या वॉर्डरोबमध्ये तुमचं वॉयलेट सापडलं ना तर मी तुम्हाला देणार नाही तुमच्या गोष्टी. मग पार्थ म्हणतो काय कराल तुम्ही मग. आता काव्या म्हणते मी लपवून ठेवेल तुमचं वॉयलेट, मी एक्सपर्ट आहे बरं का लपवण्यात. आता पार्थ म्हणतो काय सांगताय, मी सुद्धा लहानपणी असंच करायचो. काव्या आता त्याच्याकडे रागाने बघते. मग पार्थ म्हणतो बरं सॉरी, तुमची वस्तू माझ्या वॉर्डरोबमध्ये नाही ठेवणार मी. अरे चुकलंच माझं, माझी वस्तू तुमच्या वॉर्डरोबमध्ये नाही ठेवणार. आता पार्थ ते चेक करत असतो बरं का वॉयलेट. आता काव्या म्हणते थँक्यू सो मच, पण मी काही तुमचे पैसे चोरलेले नाही आहेत हा. असं बोलून ती निघून जाते. ॲक्च्युली ना प्रेक्षकांनो, या दोघांची जुगलबंदी बघायला तुम्हाला पुढे खूप आवडणार आहे, कारण काव्या अप्रतिम काम करते. आता पार्थ हसतो बरं का त्या वॉयलेटला बघून. त्याला असं वाटते चला हळूहळू सुरुवात होतीये मैत्रीला. पण इकडे हा जीवा संतापला ना, तो आरशात बघून असे डंबेल्स मारत असतो. त्याला सारखं काव्याने दिलेलं वॉयलेट आठवत आहे. त्याच्या हातामध्ये ते डंबेल्स असतात आणि तो चिडचिड करून ते डंबेल्स असे करत असतो. तेवढ्यात येते नंदिनी आणि म्हणते अरे वा तुम्ही एक्सरसाइज करताय. आता जीवा संतापून म्हणतो एवढं काय सरप्राईज होते ग, मी जिममध्ये 2-2 तास करतो एक्सरसाइज, तुला काय प्रॉब्लेम आहे. नंदिनी म्हणते सॉरी, प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे मला माहिती नव्हतं म्हणून विचारलं. आणखीन अशा काही गोष्टी आहेत का तुमच्याबद्दलच्या मला माहिती नाहीये. जीवा चिडतो आणि म्हणतो तुला कशाला माहिती पाहिजे ग, तू काय मैत्रीण आहेस का माझी. त्यावर नंदिनी म्हणते नाही तशी मी मैत्रीण नाहीये, मला तुमची मैत्रीण व्हायला आवडेल. जीवा चिडतो आणि म्हणतो काही गरज नाहीये, बायको आहेस ना माझी, बस झालं. आता तिथे पसारा बघतो तो. आता नंदिनीला म्हणतो हे काय सगळं. नंदिनी म्हणते पसारा आहे. जीवा म्हणतो ते दिसतंय ना मला, ते तू आवरलं का नाहीये. नंदिनी म्हणते मी आवरायचं आहे. जीवा चिडून म्हणतो मग काय मी आवरायचं आहे. नंदिनी म्हणते नाही तुम्ही कशाला, मी आवरेल ना, मला आवडतं पसारा आवरायला, पण तुम्हाला आवडत नाही ना पसारा आवरायला. मग आता जीवा म्हणतो मला आवडत नाही म्हणून तू पसारा आवरत नाहीयेस का. एरवी तू ओरडत असतेस ना पसारा आवरला नाही तर लक्ष्मी नाराज होते, आता काय झालं. त्यावर ही नंदिनी म्हणते अहो बरोबर आहे तुमचं, लक्ष्मी नाराज होते पसारा आवरला नाही तर, पण पसारा आवरला तर तुम्ही नाराज होता ना, चिडचिड करता. त्यावर जीवा म्हणतो काय म्हणालीस तू, मी चिडचिड करतो म्हणजे काय करतो मी, काय तुला ओरडतो का, तुझ्यावर आवाज चढवतो का. हे तो आवाज चढवूनच बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते नाही तसं नव्हतं म्हणायचं मला, तसे तुम्ही शांतच आहात. जीवा म्हणतो आहे ना शांत मी, मग मला शांतच राहू दे आणि आवर हा पसारा. असं बोलून तर निघून जातो. नंदिनी विचार करते बाई यांचं काही कळतच नाही, कधी म्हणतात पसारा आवर, कधी म्हणतात नको आवरू, काय करू काय मी नक्की. बिचारी नंदिनी कन्फ्यूज झाली आहे. दोन्ही पण सीन भारी होत्या ना प्रेक्षकांना, तर लाईक करायला विसरू नका हा. तर बघा सगळेजण जेवणाच्या टेबलवर आहेत. आता या पार्थच्या वडिलांनी पार्थला ऑफिसमधून बोलावून घेतलंय. यांच्या घरी भारी सगळे तांब्या पितळाचे ताटं बिटं आहेत बरं का प्रेक्षकांनो, बघायला सॉलिडच वाटतंय. आता सगळेजण आलेत. आता ते पार्थचे बाबा म्हणतात ए रम्या माझ्या बाजूला बस बरं बेटा. रम्या तिथे बसली आहे त्यांच्या बाजूला. पार्थ म्हणतो बाबा एवढ्या लवकर बोलवलं तुम्ही, माझी कामं पेंडिंग होती साईटवरची. मग आता ते पार्थचे बाबा म्हणतात अरे सगळं सांगतो तुम्हाला, बसा. अरे माझा एक जीवा भावाचा मित्र आहे, म्हणजे तो अमेरिकेहून येणार आहे,
त्याच्यासोबत त्याची बायको अनुजा आणि त्यांचा मुलगा प्रतीक पण येणार आहे. तर आता हे सगळेजण तिथेच आहेत. आता त्यांनी बॉम्बच टाकलाय बरं का या रम्यावर. मग त्या मानिनताई म्हणतात, अगं बाई, भाऊजी खूप वर्षानंतर येत आहेत ना अमेरिकेहून. प्रतीकला तर आपण लहानपणी पाहिलं होतं. आश्रय भाऊजी असं काहीतरी नाव आहे त्यांचं. मानिनीताई म्हणतात, प्रतीकला तर आपण लहानपणी पाहिलं, तेव्हापासून तो अमेरिकेत आहे, आपण बघितलंच नाही ना त्याला तेव्हापासून. मग आता ते पारचे बाबा म्हणतात, अगो हो, प्रतीक खूप देखणा दिसतो आता आणि अगदी आपल्या पाठ सारखाच, म्हणजे अगदी हँडसम, वेल सेटल अशा प्रतीकसाठी त्यांनी आपल्या रम्याचा हात मागितलाय आणि ते आपल्या रम्याला आता बघायला येणार आहे. आता ते ही बातमी अगदी आनंदाने सांगतात, पण रम्या आणि वसुआत्या एकमेकींकडे बघून थक्क होतात. पण आता प्रेक्षकांनो झालंय असं, हा भाग संपलाय इथे. पण आता त्यांनी छान दाखवलंय, वसुआत्या सुधारल्यात. त्यांना असं वाटतं की रम्याने सेटल होऊन जावं, एवढं चांगलं ठिकाण रम्याला पुन्हा मिळणार नाही, कशाला पाठच्या मागे पळायचं ना, जे आपलं नाहीये ते नाहीये, हे रम्याने स्वीकारावं. हे सगळं ते आता रम्याला समजवतात. पण आता रम्या कसली ऐकते का त्यांचं? रम्या आधीच उद्धट आहे, ती आता तिच्या आईला सुनावून देते. नंदिनी म्हणते, वसुआत्या रम्याला समजवतात, रम्या अगं पाठचा नाद सोडून दे, अगं तो तुला मिळणार नाहीये. आणि इकडे ही नंदिनी तिच्या सासू सासऱ्यांना थँक्यू म्हणते रम्यासाठी ठिकाण आणल्याबद्दल. आणि आता त्या मानिनताई म्हणतात, पण रम्याने ते स्वीकारलं पाहिजे ना. आणि होतं असं की बघण्याच्या कार्यक्रमाचा पण छोटासा प्रोमो दाखवलाय. त्यात रम्या सांगते की तुम्ही चुकीच्या मुलीसाठी स्थळ आणलंय, म्हणजे मी कोणाची तरी आहे आणि माझं लग्न ऑलरेडी पाठ सोबत झालंय, मी मनाने त्याच्यावरती खूप प्रेम करते आणि मनाने मी त्याची झाली आहे. रम्या अशी वागत असून सुद्धा तो मुलगा रम्याला एक्सेप्ट करेल का? मला कमेंट करून नक्की सांगा. काहीतरी मोठं इथे घडणार आहे हे मात्र नक्की. तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा एपिसोड छान होता ना, लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना हॅपी संडे. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.